एक मोठी बातमी यावेळेस समोर येते पुण्यातून। पुण्यात गॅसनं भरलेला सिलेंडर रेल्वे रुळावर ठेवून घातपात घडवण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे। लोको पायलटच्या सतर्कतेमुळे ही धक्कादायक घटना उघडकीस आली। लोको पायलट शरद वाळके हे रात्री आपल्या हद्दीतील रेल्वे मार्गाची पाहणी करत होते आणि त्याच वेळेस त्यांना उरुळी कांचनच्या हद्दीत पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे रुळावर गॅसचा सिलेंडर आढळला। या प्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। मात्र लोको पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय। सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेत। सागर, अतिशय धक्कादायक बातमी, पुण्यात हा घातपाताचा प्रयत्न। नक्कीच नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला हा मोठा कट जो आहे तो पुणे पोलिसांनी त्याचबरोबर ग्रामीण पोलिसांनी उधळून लावलेला आहे आणि रेल्वे रुळावरती भरलेला गॅस सिलेंडर अज्ञात व्यक्तीने ठेवलेला होता। लोको पायलटच्या या सतर्कतेमुळे हा अपघात जो आहे तो टळलेला आहे आणि अज्ञाताविरोधात उरुळी कांचन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि घटनेचं गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस जे आहेत ते घटनास्थळी त्यांनी दाखल झाले। ते काल रात्रीची ही सगळी घटना आहे। हा गॅस सिलेंडर का ठेवला होता, कशासाठी ठेवला होता हेही अजून समोर आलेलं आहे। मात्र एक मोठा घातपात होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत होती। त्याच पूर्वसंध्येला अशा घटना ज्या आहेत त्या घडल्या जाऊ शकतात असा अंदाजही पोलिसांना व्यक्त केला होता। मात्र लोको पायलटने हा सर्व प्रकार जो आहे तो उघडकीस आणला आणि त्यामुळे एक मोठा घातपात टळला असं म्हणावं लागेल। धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केलाय। आता घातपाताचा हा प्रयत्न नेमका कुणी केलाय याचा शोध लावणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे।